लाटणं. हा नाग आहे नाग नाग आहे गवतात ना सर पुढे गेले वा तुला सांगशील का नाही तो बोला आमच्या घालापाशी ती येऊ थांबली ती पुन्हा दादाला फोन केला इकडे इकडे आलाय वहिनी इकडे चाललाय तर इकडे चल की बाबू भरणी आणा राव भरणी आणा राव त्याला बाहेर घ्या, बाहेर. तिकडे जाऊ आपली नाग आहे बागेत आलाय पर्यावरणात साफ करते भीती नाही म्हणजे आमची कशी पळाल्या बघा किती वाईट आहे 2 दिवस झालं फिरतो या 2 दिवस झालं घरात सुद्धा हालत झाले चावल काय पळवलं चांगलं आमची 5,000 काय करायचं आम्ही आणि तू फोन करणारा म्हणतोय शर्टच्या वरल्या बाजूला या अरे मी कुठेच आहे सर पण मित्र आहे मी कुठं ओळखायचं भैया आणि फोन केला फोन उचलायच नाही जणू येजूभाऊ येऊन जेवून पार्टी खाऊन गेलाय असं आता काय चावायला येणार आहेस का तू बाळा बाप आहे मी तुझा बाप आहे म्हटलं नको त्याला बाहेर काढायचं मैदानात घ्या तिकडे रोहित आला येऊ दे येत नाही काय तू त्याला पिंजरा धरून सोडीन त्यात आणि तुम्हाला जवळच दिसेल सुतार वस्ती म्हणून आहे त्याच्या वरल्या बाजूला इथं सगळं आहे मानवी वस्ती आहे आणि ते आलेले आजी फार भेलेली होती आणि भीतीपोटी असा सक्ते वस्ती काय सक्ते वस्तीत हा नाग राहिलेला होता तब्बल 2 दिवस होता आणि त्यानं काहीतरी खाल्लंय 2 दिवस झाला आमच्या घराजवळ हात झाला मग तुम्ही मला म्हणता यायलाच लागते पकडायलाच लागते गाडी फोटो असं तर साईडला चांगला आहे की आजी खात्या पित्या बघणीचा काय सांगायचं कुत्र्याला आम्हाला हो साईडला सर कसं झालंय सांगतो हा नाग आहे ना जाणीवपूर्वक तुम्हाला घेऊन चावला नसता तुम्हाला फक्त भीती आहे याची ब्राह्मण येऊन तो चावला नसता काय होत आहे सांगतो तुम्हाला आजी हे कशाच आहे कशाची आहे ती भरणी बहिणी चांगलं आहे ना डाळीची चांगले मोकळी आहे. तो पुन्हा मला म्हणणार काय बाबा रानात धरलास आणि चटणीच्या भरणीत घातलास छान आहे सुंदर आहे नाग माझ्या गुडघ्याला चावण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय असा साप पकडणं फार धोकादायक आहे ना तुमच्या लक्षात आलं सगळ्यांच्या अहो दादा जाणीवपूर्वक कोणताही साप नाही ते कुत्र हो का दादा ह्या कुत्र्यानं आम्हाला सावध केलं कुत्री छान आहे सावध करतात पण या विषारी नागाच्या पुढे ही कुत्री येत नाही नाही ते येत नाहीत अजिबात कारण हा नाग आहे भारतीय विचार आहे का विचार विषारी म्हणजे काय लगेच कार्यक्रम करील असा हा नाग आहे आणि याच्यापासून कुत्री मांजरं सावध राहतात माणसं भेटतात असं नाही प्राणीही भेटतात याला आणि याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे हा जरी साप चावला तर झाड पाला किंवा कोणत्या तर दुसऱ्या डॉक्टरकडे जाणं असं नाही करून चालत असा साप चावला की सरकारी भैया बरोबर बोलले गव्हर्नमेंट हॉस्पिटल तिथं फुकट आहे लस आणि भ्यायचं नाही तुम्ही चांगलं काम केलं सगळ्यांनी काट्या घेऊन मारता नाही मला बोलवून त्याला सुंदर वाचवला अहो 1 तास झाला आम्ही तिघं पोरगा आमचा आणि आम्ही
काय याड झालं सगळं काय करायचं आणि तो म्हणला पिंडीत आहे शेवटी तुझाच फोन होता म्हणून म्हणतो तुम्हाला आणि अशा रीतीनं त्यानं चिमण्या किंवा काहीतरी खाल्लंय बरं का उंदर पिंजरे उंदर हाय ते हो, लय हाय ते. साप हा उंदीर खाण्यासाठी घरामध्ये येतोय किंवा आसपास येतोय नाहीतर कशाला येतोय साप आपण पोटासाठीच जातोय ना कुठं पण होय की हो. पण आम्हाला बघून दादा पोरं बाळ आमची अंधारात इकडं तिकडं करतील पोरं बाळाचं महत्व नाही तुम्हाला पण किंमत आहे ना तुमचा पण जीव आहे. आणि मित्रांनो तुमचं नाव काय सुभाष बळवंत सकटे राहणार बोरगाव पुण्याचं माळा या कडला सकटे वस्ती म्हणून आहे माळ्यामध्ये राहतात घर पाठीमाग आहे द्राक्षबाग मोर आहे तो पळाला आणि त्यांनी फोन करून सतत 3 दिवस झालं त्यांची कुत्री आहेत सुंदर कुत्र्यानं आम्हाला सावध केलं आणि जे काय पाळीव प्राणी आहेत ते पाळीव प्राणी शेतकऱ्यांना मदत करतात जसे की कुत्र्यानं सकटभाऊंना म्हणजे मदत केली की नाग आलाय विषारी आणि जो विषारी नाग आहे जो विषारी नाग मानवी वस्तीत आलेला या साहेबांचं अभिनंदन आहे की त्याला न इजा पोचवता त्यांनी काठी घेतली होती पण त्याला न टच करता सुरक्षित सर्प मित्राला बोलवून वाचवलं आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे भारतामधल्या की हे वन्यजीव येतात. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे त्याला मारलं किंवा त्याचं काय झालं तर नाही पण या जीवाला कोणी मारलं इजा पोचवली तर 1972च्या क्लॅमनुसार त्याच्यावर FIR दाखल होत्या. फॉरेस्ट अधिकारी येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतात आणि सजा देऊ शकतात. त्यामुळे वन्यजीव जे येतात लांडोर मोर आता इथं ससे करत होती पहिली शिकारी येत होती बंद झाली का नाही आता बंद झाली. आणि कोणी अशा वन्यजीवांना मित्रांनो त्रास देऊ नका आणि सुंदररित्या यांनी हा नाग साप बोरगाव गावामध्ये वाचवला त्याबद्दल मी यांचं शतश अभिनंदन करतो. याला मी सुरक्षित पकडलेला आहे. जंगलामध्ये जिथं मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी व्यवस्थित रिलीज केला जाईल. साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा. आणि हे सुतार बंधू जे आहेत त्यांनीही साप वाचवल्यात आणि धामण सापाविषयी मोठे गैरसमज निघून त्यांनी 4 साप वाचवले. तो तर भैया बिल्डिंगचं दुकान बंद करून आम्हाला इथं जागा दाखवण्यासाठी आला त्याबद्दल त्याचं पण अभिनंदन. हाताचं काम टाकून आला आणि प्रत्येकाने असं वन्यजीव वाचवा साप काय करायचं देवानं वाचवलं आणि आता तुम्हाला काय भीतीमुक्त झाला असा असं समजू नका. आणि साप आहेत आपल्या कडला सावधगिरी घ्या स्वच्छता राखा. असा दिसला तर कॉल करा येऊन वाचवला जाईल. आणि त्याला होल पाडायचं होतं रे भैया कशांतर